मित्रांनो, सर्वांना जय जिजाऊ मराठा लग्न अक्षताच्या या सामाजिक प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मेंबरसाठी असलेल्या या व्हिडिओमध्ये 2 स्थळांची गरीब घरच्या मुलींची जी प्राप्त झाली आहे, त्या स्थळांची माहिती मी तुम्हाला देणार आहे. आणि अ, हा व्हिडिओ फक्त आमच्या मेंबरसाठी आहे. कारण आम्ही गोपनीयतेचा, सामाजिक सभ्यतेचा आदर करतो. कुठलीही माहिती सार्वजनिक करत नाही किंवा आमचा कुणाचाही मोबाईल नंबर किंवा बायोडाटा आम्ही कुणालाही परस्पर शेअर करत नाही. मराठा लग्न अक्षता हा केवळ एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे. या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही किंवा कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही कुणाला पैशाची मागणी करत नाही. हे निवेदन आमचं प्रत्येक व्हिडिओमध्ये असते आणि ते याही व्हिडिओमध्ये आहे. हे सुरुवातीचं निवेदन. आणि आपण गेल्या 2-3 महिन्यापासून सातत्यानं आवाहन करतो आहोत, की तुम्ही स्वतःचं लग्न जुळवत असताना मग तुम्ही गरीब असा, मध्यमवर्गीय असा, शेतकरी असा, मजूर असा, कोणीही असा, श्रीमंतासाठी आपल्याला काही घेणं नाही. फक्त गोरगरिबांचा आपण विचार केला पाहिजे आणि एक पुण्याचं काम म्हणून आपण एकमेकांची लग्न जुळवण्यासाठी सगळ्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे, असं आमचं वारंवार सांगणं असतं, म्हणणं असतं. मात्र होतं उलटं, की आपण सगळे परावलंबी बनलेलो आहोत, डिपेंडंट बनलेलो आहोत, की आम्हाला दिवसभराचे 10-15 फोन येतात, की असं इतका वैताग येतो त्या फोन कॉलचा, की आज दुपारी फोन आला आणि मग तुम्ही मराठा लग्न अक्षतामधून बोलता का? आणि मग तुमच्याकडे पोरी आहेत का लग्नाच्या? मग आम्ही त्याला जर उत्तर दिलं, तर "हो, आहेत ना. किती पाहिजे तुम्हाला सांगा." तर आम्हाला एकच पाहिजे. मग या, कुठं येता? आहेत तिथं आमच्या शोरूममध्ये. अरे काय आपण डोक्यात काही भुसा भरला का काय झालं? की अशा मुली कुठे मिळत असतात का? त्याची पद्धत असते लग्नाची काहीतरी, की कुठल्यातरी विवाह संस्थेला फोन लावायचा आणि तुमच्याकडे मुली आहेत का? आपण समाजासाठी काय करतो हा विचार आपण प्राधान्यक्रमाने केला पाहिजे. जग बदलत नसतं. बदलाची सुरुवात ही स्वतःपासून करावी लागते. ही गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे. तर असो, आपण जे 2-3 महिन्यापासून आवाहन करत असतो, की तुम्ही स्वतःचं लग्न जुळवत असताना जर तुमच्या नात्या-गोत्यात तुमच्या ओळखीत जर एखादी गरीब घरची मुलगी असेल, तर तिचा बायोडाटा आमच्याकडे टाका. तिचा एखादा फोटो आमच्याकडे टाका किंवा तिची माहिती आमच्याकडे लिहून पाठवा. तिची अपेक्षा टाका. आणि तुम्ही जर म्हणत असाल, की हिची कुठलीही फोटोही प्रसिद्ध करू नये, माहितीही प्रसिद्ध करू नये, तर फक्त आम्ही निवेदनाद्वारे माहिती देऊ आणि जर ते एखादं स्थळ त्या माध्यमातून तिथपर्यंत आलं, तर त्यांच्या मोबाईल नंबरपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा WhatsAppद्वारे किंवा इतर माध्यमातून प्रयत्न करू. याच्यासाठी आमचा 2-3 मिनिटाचा, 5 मिनिटाचा वेळ जाईल आणि तुमचाही 5 मिनिटाचा वेळ जाईल. पण याच्यातून जर असे 10-15 बायोडाटा जर एकमेकांना शेअर झाले, तर कदाचित एखाद्याचं लग्न जुळलं तर जुळलं. दगडं मारायला काही हरकत नसते. परंतु ह्या गोष्टी कोणी समजूनच घेत नाही. फक्त नुसतं अपेक्षा ठेवायच्या त्या दुसऱ्याकडून ठेवायच्या, स्वतः काहीच करायचं नाही. आता लग्न अक्षताचा आम्ही एक फक्त निवडलेल्या लोकांचा एक व्हेरिफाईड ग्रुप तयार केला. काल त्याच्यावर आमच्याकडे आलेले काही बायोडाटे आम्ही 5-6 बायोडाटे मी टाकले. बरं ह्या बादरानं हेही पाहायचं नसते. त्याला एकाला एका बायोडाटाला कॅप्शन केलं आणि एफ-वाय बी-कॉम त्याला चालेल का? तो कुठला, काय त्याचा बायोडाटा खाली टाकला नाही काय? आता आम्ही म्हटलं, "हो, चालेल." तर मग लगेच खाली पुन्हा तो कमेंट करते, "ठीक आहे, आम्हाला पण चालेल. लवकरात लवकर काय आहे ते कळवा." म्हणजे ओळख नाही पाळख नाही. कोणी कोणाच्या असं गळ्यात पडत असते का, "अरे लग्न आहे दादा, हे 7 जन्माचं नातं आहे." आणि मग तसे लग्न तर रोजच लागतात. मग नवरी दुपारा येते, 2 वाजता मंदिरावर लग्न लागतं आणि संध्याकाळी तिथं दागिन्यासह पळून जाते आणि दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी येते, झालं लग्न, डंग, 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 डंग. ₹2,00,000 खिशातले सपाट झालेले असतात इकून-तिकून मेहनतीने कमावलेले. या गोष्टीपासून आपण काही अक्कलच घ्यायला तयार नाही. ह्या अशा गोष्टी घडत आहेत आणि मग त्याच्यामुळं आम्ही जे काही आहे, ते हे सगळं फक्त मेंबरसाठी सुरू केलेलं आहे. तर मेंबरसाठी माहिती देत असताना जी काही 2 गरीब घरची जी काही स्थळं आम्हाला प्राप्त झालेली आहेत, तर एक ते जे आहेत सोलापूर जिल्ह्यातली त्यांच्याकडून आम्हाला माहिती आलेली आहे. याच्यावर आम्ही कुठलाही त्यांचा फोटो वगैरे प्रसिद्ध करणार नाही किंवा त्यांची कुठलीही माहिती देणार नाही. मात्र त्या मुलीचा जो काही जन्म आहे, तर 2003 सालचा आहे. सोलापूर जिल्ह्यातली मुलगी आहे आणि त्या मुलीच्या नातेवाईकाचा आम्हाला फोन आला होता, की बुवा आम्हाला जर सोलापूर जिल्ह्यातलंच स्थळ असेल, तर आम्हाला कळवा आणि सोलापूर जिल्ह्यातील जे काही पंढरपूर वगैरे जो काही भाग आहे कुर्डुवाडीचा, तर त्या भागातील जर स्थळ असेल तर आम्हाला कळवा. आम्ही त्यांचा बायोडाटा पाठवा. आम्ही त्यांची शहानिशा करू, चौकशी करू. नंतर आम्ही त्यांच्यासोबत संपर्क करू. मुलीकडून काहीच मिळणार नाही. हे एक स्थळ आहे आणि दुसरं जे स्थळ आहे तर आमच्या वाशिम जिल्ह्यातील स्थळ आहे. तर या स्थळासाठी सीमावर्ती सेनगाव तालुका हिंगोली जिल्ह्यातील जो आहे तर त्या जिल्ह्यातील वाशिम जिल्ह्यातील वाशिम, मालेगाव आणि रिसोड आणि बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर, लोणार
या तालुक्यातील जर एखादं स्थळ असेल, तर ते मला ओळखणारे आमचे जर कोणी असतील, कारण या वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये मराठा लग्नाक्षदाला आणि गजानन खंदारेला बरेच जण पत्रकार म्हणून किंवा बँकेचे माणूस म्हणून किंवा मराठा लग्नाक्षदाचा दुकानदार म्हणून किंवा संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता म्हणून बरेच जण ओळखतात. यात शंका नाही. तरीही ओळखत नसतील, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा मेल आयडी दिलेला आहे आणि स्थळाची ज्यावेळेस तुम्ही इन्क्वायरी करता, तर आम्हाला त्या मेलवरच मेल पाठवणं आवश्यक आहे. असं आम्ही कुणालाही फोन कॉलद्वारे वगैरे कुणालाही रिप्लाय किंवा माहिती देणार नाही. याच्यामध्ये तुमचा कुठलाही ₹1 तुम्हाला द्यायची गरज नाही. गांजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर खाल्ली मोडून. सोलापूर जिल्ह्यातील जे स्थळ आहे, तर त्यांना सोलापूर, पंढरपूर, कुर्डुवाडी त्या भागातलं स्थळ त्यांना हवं आहे. त्याच भागातील मुलगी गरीब सर्वसाधारण घरची आहे. त्यांना सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा असला तरी चालतो. मात्र त्यांना त्यांच्या नात्यागोत्यातील असायला हवा. ते चौकशी आणि तेच ठरवतील, की बा इथं द्यायचं, नाही द्यायचं. आपलं त्याच्यामध्ये काहीच जाणार नाही. फक्त तुम्हाला एक मेलवर तुमचा बायोडाटा पाठवायचा किंवा WhatsAppवर आम्हाला पाठवायचा. आणि त्याच्यासाठी वाशिम जिल्ह्यातील स्थळासाठी वाशिम 1301 हा कोड तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. 1301 जो काही वाशिमसाठी जो काही आयडी आहे, तर तो 1301 आहे आणि जो काही सोलापूरसाठीचा जो काही आयडी आहे, तर तो सुद्धा सोलापूर 1301 या नावानं वाशिम 1301 किंवा सोलापूर 1301 म्हणजे त्या स्थळाची आणि तुमचा बायोडाटा असल्याशिवाय, तुमची माहिती असल्याशिवाय, फोटो असल्याशिवाय आम्ही त्या स्थळाचा बायोडाटा आणि इतर माहिती किंवा मोबाईल नंबर तुम्हाला टाकणार नाही. ही गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. तूर्तास धन्यवाद.